नमस्कार. पुरोगामी हा महाराष्ट्रातला सरसगट वापरला जाणारा शब्द. महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रात सगळं काही चांगलं घडावं असं लोकांना अपेक्षित आहे. आता या पुरोगामी महाराष्ट्रातला पुरोगामी असणं म्हणजे काय असा प्रश्न बहुतेक सगळ्यांना पडतो. विचारांनी, आचारांनी, कृतींनी अशी पुढारलेली कृती करणं म्हणजे पुरोगामित्व असा सरसकट अर्थ आपण घेतो. पण आजकाल पुरोगामित्वाची व्याख्या तपासल्यावर हे पुरोगामी पण म्हणजे काय असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि मग साहजिकच आहे, पुरोगामी म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न प्रत्येकजण एकमेकाला विचारत असतो. आजकाल पुरोगामित्वाची व्याख्याच मोठी साधी सरळ सोपी झाली आहे. पुरोगामी स्त्री कशी ओळखावी तर काठापदराची साडी, गळ्यात मंगळसूत्र अजिबात नाही, कपाळावर इथेच्या ऐवजी इथल्या भागात थोडंसं गोल अधिक मोठं लावलेलं कुंकू किंवा टिकली अशी महिला दिसेल तर ती पुरोगामी समजावी. किंवा पुरुष असेल तर साधारण इस्त्री न केलेले कपडे, चुरगळलेले कपडे असे घालून जे सतत काहीतरी वेगळं बोलत असतात त्यांना पुरोगामी म्हणावं. म्हणजे हिंदूंना शिव्या देत असतील, हिंदू मूर्ख आहेत, हिंदू नालायक आहेत, हिंदू बाहेरून आलेले आहेत, पुरोगामी. ब्राह्मण बाहेरून आलेले आहेत, युरेशियन आहेत, पुरोगामी. ब्राह्मण स्त्रियांवरती, हिंदू स्त्रियांवरती नको तो आरोप करतो, तो पुरोगामी. राम, कृष्ण, लक्ष्मण, सीता हे कॅरेक्टर काल्पनिक आहेत, हे नुसतं काव्य होतं असं जो म्हणतो तो पुरोगामी. म्हणजे जो मुस्लिमांच्या रूढीवर आरोप करत नाही, जो ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धेवरती आरोप करत नाही, पण हिंदूंच्या अंधश्रद्धेवर आरोप करून हे बंद झालं पाहिजे असं म्हणतो तो पुरोगामी. जो नवऱ्यानं म्हणजे घटस्फोट झालाय म्हणत नाही, जी स्त्री नवऱ्याला मी टाकलंय म्हणते ती पुरोगामी. पुरोगमत्वाची इतकी साधी सरळ सोपी व्याख्या झाल्यावर बाकी जे असतात ते सगळे प्रतिगामी. म्हणजे गुढीपाडव्याला गुढी उभारतील ते प्रतिगामी, सीमोल्लंघनासाठी दसऱ्याला बाहेर निघतील ते प्रतिगामी, मंदिर दिसल्यावर डोळे मिटून हात जोडतील ते प्रतिगामी, टिकली छोटी लावेल आणि नवऱ्याची सेवा करेल किंवा नवऱ्याच्या सोबत निष्ठेनं संसार करेल ती स्त्री प्रतिगामी. जिला सीता आपला आदर्श वाटते ती देखील प्रतिगामी. बाकी सगळे मात्र पुरोगामी. जेव्हा एखाद्या राजकीय सत्तेकडून या पुरोगामीपणाची उदाहरणं दाखवताना वेगवेगळ्या धार्मिक उत्सवावरती बंधनं येतील तेव्हा ती राजसत्ता पुरोगामी, अन्यथा अशा कार्यक्रमाला हजर राहणारा सत्ताधीश प्रतिगामी. एखादा सत्ताधीश वाराणसीच्या मंदिरामध्ये अभिषेक करत असेल तर तो ठरतो प्रतिगामी. एखादा सत्ताधीश केदारनाथ बद्रीनाथला जाऊन तिथे गुहेत ध्यानस्थ बसणार असेल तर तो प्रतिगामी. पण असाच सत्ताधीश वैष्णोदेवीच्या मंदिरात दर्शनाला जाणार असेल तर तो मात्र पुरोगामी. असंच ध्यानस्थ एखाद्या मंदिराच्या बाहेर पहिला पंतप्रधान बसणार असेल तर तो देखील पुरोगामी. पण बद्रीनाथ केदारनाथच्या गुहेमध्ये बसला तो मात्र प्रतिगामी. इतकी साधी सरळ सोपी व्याख्या प्रतिगामी आणि पुरोगाम्यांची असताना अजून भानगड कशाला करायची. पण तरीही उगाच वाटतं की पुन्हा एकदा ते ऐकून घ्यायचं ना. म्हणजे ती खाज असते शिव्या खाण्याची, कुणाला कशाची, कुणाला कशाची. कुणाला दारूचं व्यसन असतं, कुणाला गांजाचं व्यसन असतं, कुणाला कशाचं व्यसन असतं. या पुरोगामी मंडळींच्या शिव्या खाण्याचं आम्हाला व्यसन लागलं आहे असं गृहीत धरा. त्यामुळं त्या शिव्या खाण्यासाठी म्हणून तरी वारंवार पुढे यावं लागतं. आता पुरोगामी पण म्हणजे नेमकं काय, याला आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या पुरोगामित्वाच्या कक्षेत बसतात का याचं तुम्हीच उत्तर द्यायचं आहे. उत्तर द्या, शिव्याही दिल्या तरी चालेल. बघा, महिलांसाठी या देशामध्ये शौचालयाची व्यवस्था नव्हती. म्हणजे गाव साहित्यिक लिहायचे हो. ज्या साहित्यिकांना आत्ता मोठा प्रश्न पडतो ना की देशामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे, ते साहित्यिक लिहायची गाव जवळ आलंय कसं ओळखावं, नाकाला पदर लागला की समजायचं गाव जवळ आलंय.
विनोद खूप छान निर्माण होतो, पण गावाच्या पानंदीतून मोटरसायकलवरून किंवा जीपमधून किंवा कारमधून जाताना पहाटेच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी इज्जत वाचावी म्हणून पटापटा उठलेल्या स्त्रिया बघताना कदाचित गाडीतल्या माणसांच्या मनामध्ये हसू येत असेल, पण त्या स्त्रियांच्या जीवाची काय घालमेल होत असेल याची कल्पना तरी आपल्याला येते का? ती होणारी कुचंबना. उजाडलं, फटफट उजाडलं तर बाहेर जाता येत नाही अशी स्थिती. जायचं कसं असा प्रश्न. लोटा घेऊन बाहेर जायचं असेल तर सोबतीला कोणी असल्याशिवाय जाता येत नाही ही स्थिती या देशामध्ये होती. ती कुचंबना थांबवण्याचं काम केलं जातं. त्याला पुरोगामी म्हणायचं की प्रतिगामी म्हणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. ज्या देशामध्ये ट्रिपल तलाकच्या प्रश्नावरून अनेक महिलांचं आयुष्य खराब झालं होतं. एकदा तलाक, हलाला, पुन्हा सोबत जाणं किंवा तलाकमधून आयुष्य खराब करून घेणं, अशा किती घटना घडल्या होत्या. एखाद्या पुरुषाला वाटलं त्यानं कुठूनही फोनवरून, रस्त्यात, घरात, दारात कधीही 3दा तलाक हा शब्द उच्चारावा आणि ती स्त्री पोरकी व्हावी अशी स्थिती. या स्त्रियांच्या आयुष्याचं काय होतं याचा विचार सुद्धा कोणी करत नाही. या ट्रिपल तलाकला थांबवणं प्रतिगामी म्हणायचं की पुरोगामी म्हणायचं हे तुम्हीच ठरवायचं, कारण हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. ज्या देशामध्ये 370 सारखं वेगळं दाखवणारं कलम होतं, ज्यामुळं या देशाचा भूभाग या देशाचा आहे हे खंबीरपणे आम्हाला सांगता येत नव्हतं. अनेक वर्ष 370 जे टेम्पररी लावण्यात आलं होतं हे कलम कायम राहिलं आणि जम्मू काश्मीरसारखा भाग या देशाचा अविभाज्य घटक असून सुद्धा वेगळं निशाण, वेगळा वजीर ज्या देशामध्ये 2-2 होते, तिथे हे सगळं संपवणं म्हणजे पुरोगामित्व आहे की प्रतिगामित्व हे तुम्हाला आता ठरवावं लागेल. चुलीचा धूर संपलाय, रॉकेलची समस्या संपली आहे आणि बहुतेक घरात आता गॅस आलाय. कदाचित त्याचं यश अजून म्हणावं तितकं दिसत नसेल. कदाचित याचे वाढते दर लोकांच्या मागे अडचणी असतील, पण अनेक घरात आता स्वयंपाकाचा गॅस पोचला आहे आणि महिलांची धुरामुळं होणारी कुचंबना थांबली आहे. मी तरी व्यक्तिगत याला पुरोगामी समजतो. तुम्ही काय समजायचं आहे हा तुमचा विषय आहे. पुरोगामित्व असतं काय? पुरोगामित्व त्याला म्हणतात जिथे स्त्रियांना कधीच संपत्तीतला वाटा मिळालेला नव्हता, कधीच वाटा मिळालेला नव्हता. स्त्रियांच्या नावावर घरातली संपत्ती करावी असं पुरुषांना वाटत नव्हतं. तिथे किमान प्रधानमंत्री घर योजनेचं अनुदान पदरी पडावं म्हणून बाईच्या सोबत घराची मालकी केली जाऊ लागली आणि स्त्रीला प्रॉपर्टीतला समान वाटा कागदोपत्री मिळू लागला. याला पुरोगामी निर्णय म्हणायचं की प्रतिगामी निर्णय म्हणायचं हे तुम्हाला ठरवावं लागणार आहे. पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दातली फरक आणि याची व्याख्या व्यक्तीच्या ज्याच्या त्याच्या मनावर आहे. या माझ्या विधानाचा प्रतिवाद देखील अनेक लोक अनेक उदाहरणं देऊन करू शकतात, पण पुरोगामित्वाचा ठेका विशिष्ट लोकांच्याकडंच आहे. ते मोठं कुंकू लावणाऱ्या स्त्रियांच्याकडं आहे, चुरगाळलेला नेहरू शर्ट घालणाऱ्या लोकांच्याकडं आहे, सूटबूटवाल्यांकडं नाही. असं ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी कृपया आपली पुरोगामित्वाची व्याख्या आता बदलायची वेळ जवळ आलेली आहे. हिंदू धर्माला शिव्या घालणं म्हणजे पुरोगामित्व. हिंदू स्त्रियांना, हिंदू देवतांना शिव्या घालणं म्हणजे पुरोगामित्व. हिंदू धर्मातल्या अडचणी सतत सांगत राहणं, अडचणी नव्हे शोधून काढलेले लूपहोल सांगत राहणं म्हणजे हिंदुत्व, पुरोगामित्व. हवा तसा अर्थ घेऊन धर्म सांगणे म्हणजे पुरोगामित्व असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्षात ठेवावं, मी सांगितलेल्या गोष्टीसुद्धा पुरोगामित्वाच्याच व्याख्येत येतात, म्हणून त्यांनाही पुरोगामी समजलं पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. नमस्कार.